नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवातीपासून मोमेंटम चांगला पॉझिटिव्ह होता. निफ्टी ओपनिंगच जवळपास 100 पॉईंट पॉझिटिव्हच्या आसपास, 50 पॉईंट पॉझिटिव्हच्या आसपास, 24,300-350च्या आसपास होतं. आणि महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स 24,350 हाच निफ्टीनं चांगला क्रॉस केला आणि कंटिन्यू क्लोजिंग सेशनपर्यंत ऑलमोस्ट निफ्टी ते 24,400च्याही अबाव जाऊन ट्रेड केला. क्लोजिंगला शेवटच्या एक तासाभरामध्ये थोडंसं हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग आलं आणि परिणामी निफ्टी जो आहे तो 60 पॉईंट पॉझिटिव्ह, सेन्सेक्स 150 पॉईंट, बँक निफ्टी 100-125 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. पण महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स निफ्टीसाठी जो होता 24,350 त्याच्यावरती निफ्टी सक्षम राहिला आहे बंद द्यायला. आज ओपनिंग आय टी शेअर्सनं निगेटिव्ह गेलं. ऑलमोस्ट 2-2.5% आय टी इंडेक्स डाऊन होता. त्यानंतर थोडं ग्रॅज्युअली आय टी सेक्टरला रिकव्हरी आली, पण ओव्हरऑल आय टी सेक्टरच्या दबावामुळे निफ्टीला आज फारशी तेजी होऊ शकली नाही. बँक निफ्टीसुद्धा थोडंसं हायर लेवलवरून खाली आल्यामुळं क्लोजिंग सेशनला थोडंसं प्रॉफिट बुकिंग आले. पण निफ्टीनं ओव्हरऑल जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे 24,350 तो क्रॉस करून बंद दिला आहे. त्यामुळे मला वाटते नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला 24,500 ते 600पर्यंतची जागा निफ्टीसाठी निश्चित बनलेली आहे, जिथंपर्यंत निफ्टी जाऊ शकतो. त्यामुळे सोमवारी ट्रेड करताना निफ्टीसाठी 24,350 पहिला सपोर्ट आहे, त्याखाली 24,300, 24,300-350 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, आपण कन्सिडर करू शकतो. जोपर्यंत 24,350च्या वरती मेंटेन राहील आपल्याला फर्दर हायर लेवल 24,500 ते 600पर्यंतच्या निश्चित बघायला मिळतील. 24,300च्या खाली आलं तर 24,200पर्यंत फर्दर डिक्लायनिंग वाढू शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 57,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 57,000च्या खाली आलं तर 58,700 ते 800पर्यंत येऊ शकतं. अदरवाईज हायर लेवलला बँक निफ्टीला 57,500 पहिला रेजिस्टन्स आहे आणि त्याच्याही अभाव गेला 57,500 तर 57,800पर्यंत बँक निफ्टी सोमवारच्या सेशनमध्ये सुद्धा जाऊ शकते. थोडंसं पॉझिटिव्ह बायसनेस सोमवारी काम करणं उत्तम राहील, कारण मार्केटने एक चांगला रेजिस्टन्स क्रॉस करून एक चांगलं क्लोजिंग दिलं आहे आणि आज दिवसभर मोमेंटम पॉझिटिव्ह होता. आज एन एस सीमध्ये 1,842 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,100 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 28 शेअर्स वाढले, त्या बाजूला 21 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या एन एस सीमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज आय टी आणि एफ एम सी या सेक्टरवर दबाव राहिला. दोन्ही सेक्टर 1 ते 1.5% मायनस राहिले, पण बाकी ऑटो, एनर्जी, ऑइल अँड गॅस आणि बँकिंग सेक्टरवर चांगला पॉझिटिव्ह बायसनं काम झालं आणि ऑटो आणि एनर्जी सेक्टर 1-1.5% पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेत. ग्लोबल मार्केट्ससुद्धा पॉझिटिव्ह आहेत. युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स 200 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. कालसुद्धा डाव जोन्सनं चांगली 200 पॉईंटची 600 पॉईंटची तेजी दिली. आजही फर्दर मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जर ग्लोबल मार्केट्स आज पॉझिटिव्ह राहिले तर मला वाटतं सोमवारीसुद्धा आपल्या मार्केटमध्ये एक निश्चित पॉझिटिव्ह स्टार्ट येऊ शकतो, जर जिओ पॉलिटिकल कोणतंही टेन्शन आलं नाही तर. बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.